रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सोहावी बरवा सोहा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी संत समागम एखादी संत समागम एखादी संत समागम एखादी भाग्य चंद्र द्वारे स्वामयाति भाग्य चंद्र द्वारे स्वामयाति भाग्य चंद्र द्वारे स्वामयाति तिथे राम नाम होईल प्रबल 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 घडेल भोजन बुद्धिष्ठाती घडेल भोजन बुद्धिष्ठाती घडेल भोजन बुद्धिष्ठाती हमारी पटिक निलाते जिनपने रंग तेरी भरने जिनपने रंग तेरी भरने जिनपने रंग तेरी भरने तिथे राम नाम होईल तिथे राम नाम होईल तिथे राम नाम होईल तिथे राम नाम होईल घडेल भोजन बुद्धिष्ठाती घडेल भोजन बुद्धिष्ठाती घडेल
सर्व सुखच्या संगती कामने सर्व सुखच्या संगती कामने सर्व सुखच्या संगती कामने सर्व सुखच्या संगती घडेल पंगती संतासिया तेथे राम नाम होईल श्रवण 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 घडेल भोजन विष्टाचे घडेल भोजन विष्टाचे घडेल भोजन विष्टाचे गोपाळ
दिनपणे रंकतेची भले तेथे राम नाम होईल श्रवण घडील भोजन उचिष्टाचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे नमो विठ्ठला राधया पांडुरंगा नमो रुक्मिणी ज्ञान माऊली गंगा नमो पुंडलिकाय नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा समर्थ पावन झालो चराचरी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचवता शिवनामता नवादी क्रोध काम शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्ती यांच्या वाटा मददावया शुभटा 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी शिवबा जन्मला घडविले स्वराज्य जेणे सुखावली प्रजा परस्त्री माती समान असा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे नमन तुम्हा करण्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय संताची माता चरणावर संत समागम एखादे परी भावे त्यांचे द्वारी स्वानयाते तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे प्राप्त प्रसंगी प्राप्त तरी कीर्तन शिवेसाठी निवडला म्हणून भगवंताचे लाडके महान भगत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाच्या पाठीवर त्यांनी 5वा वेद म्हणून अभंगाची गाथा निर्माण केली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु देवमान्य लोकमान्य अखिल विश्वाचे गुरु श्री क्षेत्र देहू निवासी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा जवळपास सगळ्यांच्या पाठांतरातला 4 चरणाचा अभंग आहे. अभंग वाचल्याबरोबर अभंगातला भाव लक्षात येतो.
तुम्हा आम्हाला आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आम्ही या ठिकाणी जन्माला आलो. जन्म म्हटलं की त्या जन्मलेल्या व्यक्तीला संघाला फार महत्व आहे. जीवन जगत असताना वाईटाची संगत अजिबात करू नका. मग कोणाची करायचं संत सांगतात, कुठल्या तरी प्रकारे संतांचा समागम करावा. संत समागम एखादे परी, कुठल्या तरी प्रकारे संतांचा समागम करा. आणि तो समागम करण्यासाठी त्यांच्या दारात कुत्रा होण्याची वेळ आली तरी व्हा, पण संतांच्या दारात व्हावे त्यांचे द्वारे मनयाते. कोणी लोक म्हणते महाराज कुत्रा होऊन संतांच्या दारात राहायचं, पण कशामुळे तिथं आमचा काय फायदा होईल? महाराजांनी फायदा दुसऱ्या चरणात सांगितला. तेथे राम नाम होईल श्रवण. त्यांच्या दारात जर तुम्ही थांबलात तर तुम्हाला रामनाम श्रवण करायला मिळेल आणि त्यांची उष्टावळी म्हणजे त्यांच्या मुखातून आलेलं नाम तुमच्या कानावरती येईल. घडेल भोजन उचिष्टाचे. आणि हे घडण्यासाठी तिथं संतांच्या दारात पडून राहा. पण कशाप्रमाणे? कामारी भटी सेवेचा सेवक दीड व्हा, रंक व्हा, पण संतांच्या दारातला व्हा. एवढा कुटाणा कशासाठी करायचा? तर महाराज म्हणले संपूर्ण जगाला प्रत्येक मानवाला सुखाची अपेक्षा आहे आणि सुख संताशिवाय मिळणार नाही. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताची. त्यांच्या पंगतीमध्ये त्यांच्या संगतीमध्ये सुख नाही तर सर्व सुख प्राप्त होईल. म्हणून कुठल्या तरी प्रकारे त्यांचा समागम करा, असा अभंगाचा सरळ आणि सोपा भाव विठ्ठल. अभंगाचा भावार्थ वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे तुमच्या समोर मांडला. अभंगावर बोलण्यापूर्वी दोन शब्द पर्याय द्यायचा तो म्हणजे आता प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र दिग्रस डोंगरगाव. मला वाटतं जागेत का काय बघत म्हणलं, कारण वाऱ्याचे झुळूक आले, काही रगी आणले काही नाही आणले. श्री क्षेत्र डोंगरगाव या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून मला वाटतं 24 वर्ष 24 सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या प्रेमाने, काही दररोजचे अन्नदाते आहेत त्यांच्याही अतिशय प्रेमाने उत्साहाने चालत असलेला हा कार्यक्रम. तसं पाहिलं तर या वर्षांमधलं हे तुमच्या सप्ताहाचं दुसरं तप आहे. 12 वर्ष झालं एक तप होतं, तर 24 वर्ष झाले म्हणजे 2 तप झाले. याचाच अर्थ आहे 24 वर्ष सप्ताह होऊन सुद्धा अजून गावातले लोक कंटाळले नाही. अन्नदान करणारेही नाही आणि कीर्तन ऐकणारही नाही. अन्नदान करणारे जर अन्नदान करीत असतील आणि तिथं जर ऐकायला कोण येत नसेल तर समोर कार्यक्रम करणाऱ्या माणसाला सुद्धा उल्हास नसतो. कारण एकट्याचा हे खेळ म्हणून मेळ जमविला. म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांना प्रथम आता मी धन्यवाद देतो. ज्यांच्यामुळे हा कीर्तनाचा योग माझ्याकडे आला. आपल्याच गावातील आजचे अन्नदाते यजमान असणारे श्रीमान अच्युतरावजी फासाटे, अच्युतराव भेटलो ते कुठे ठीक आहे नाही, चंद्रकांतरावजी फासाटे त्यांचे पाहुणे असणारे आमच्या आंबेगावला. तिथून इकडे येण्याचं आमचं कारण आजचे कीर्तनकार दरवर्षीप्रमाणे या वर्षी काही कारणास्तव बाहेर गेले आणि अमन धपक्या माझ्याकडे सेवा आहे. अमन धपक्या शब्द कळला, जुन्या काळातला आहे. अमन धपक्या म्हणजे अचानक काल मला फोन आला आणि सध्याच्या पिरियडला कुठलाही केवढाही मोठा महाराज रिकामा असेल, आता नाही रिकामा आता तर सोयाबीन काढायला जाईल का उद्या आहे घराला जाईल. कोरोना सारख्या या संकट काळामध्ये जवळपास पाहता पाहता बरेच शब्द हे बंद पडले. पण गावातल्या सगळ्यांनी एक दाखवली आणि त्या कोरोनाच्या रोगावर मात करणार तुम्ही या ठिकाणी मात्र उत्साह धारण केला आणि सप्ताहाला पाहता पाहता सुरुवात झाली. आजचा सप्ताहाचा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ही माझ्याकडे आली. तसं पाहिलं तुम्ही कोणाच्या ओळखीचं नाही, पण माझ्या कुणीच ओळखीचं नाही असं बी नाही. जुनं ते सोनं आमच्या सगळ्यांच्या परिचयातले आमचे गंगाभाऊ आहेत, उद्धवभाऊ आहेत. आता ज्यांनी चालू म्हणजे मला वाटते सुनील महाराज आणि अशोक महाराज, मृदंगाला सुद्धा अमोल महाराज. इकडच्या भागात जास्त येत नाही त्याच्यामुळे माझा काही कोणासंग परिचय नाही. बाकीचे सगळे काही जेवढे काही भजनी मंडळ त्यांना धन्यवाद देतो. येणेकरी बाबाला धन्यवाद, गावातले तरुण मित्र मंडळ असते माता मौल्यांना सगळ्यांना बालगोपाळांना धन्यवाद देतो. आमचे गिरी महाराज समोर त्यांना धन्यवाद देतो आणि जसं बोलत तसं 2.5 वाजता बोलतो.
काळे महाराज कसं करायचं नाही. माझ्या हातामध्ये 1.25 तास राहिलेला आहे, 9:15 वाजले. बरोबर 11 वाजूस तरच बोलणार मी, जास्त बोलणार नाही. फक्त एकच करा, ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल ध्वनी कानावरती येईल त्या त्यावेळेस मात्र हाताने टाळी वाजून नामस्मरण करायचं. आता हे हार काढू का? सफरचंद न्यायला जमतील ना विठ्ठल. गावातलं प्रेम, गावातला उत्साह अलग अलग असतो. असो चिंतनासाठी निवडलेला अभंग आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा. महाराजांनी तुम्हा आम्हाला या नरद्यात आलेल्या जीवाला उपदेश केला. बाबांनो, जीवन जगायचं म्हटलं की संगतीशिवाय माणूस जीवन जगू शकत नाही. माणसाला चांगलं व्हायचं असेल तर चांगल्याची संगत आणि वाईट व्हायचं असेल तर वाईटाची संगत. महाराजांनी प्रमाणात दिलं, ठिकाणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू जैसा. चांगला मनुष्य गावामध्ये कोणासोबत भांडण नाही, कोणासोबत वाईट बोलत नाही, पुढी खात नाही, ना खाण्यापिण्याचा नाद अजिबात नाही. पण एक दिवस रस्त्याने येताना झुलत येऊ लागला. 15 बाई ग्रामपंचायतचा रोड होता 15 फुटाचा, त्याला रस्त्याने चालताना सुद्धा पूर्ण मोठ्यावर पाठलेले काही माणसं होते. म्हणजे रामभाऊ, आपल्या गावातला हा सखा तात्या कवाच असा चलत नाही, आता काहून चालायला लागला? त्यामुळे सखा तात्याचा दोष नाही, सखा तात्या कधीच पित नाही, पण सखा तात्या 15 दिवसापासून त्याच्या संगतीचे धडाचे नाही म्हणून हे बोलायला लागले. कोणामुळे बिघडलं? तुमच्या गावातला सखा तात्या नाही बरं. आता काही काही वेळेस जवळच पीठ येते, त्याच्यामुळे असं जपून बोलावं लागेल. हे आमच्या कीर्तनातले नाना अण्णा सखा तात्या सालोमाय वसाला काकू पगाबाई दगडाताई हे ठरलेले असतात बाईचे नाव. त्याच्यामुळे गावातल्यानी कोणी मनावर घ्यायचं नाही. विठाला संगतीमध्ये परिणाम झाला. फक्त काय झालं, चांगला मनुष्य पण बिघडल्या गेला. मला सांगा, बऱ्याच गावांमध्ये असे काही हिऱ्यासारखी माणसं असतात, बऱ्याच गावात हिऱ्यासारखी माणसं असतात, पण त्याला ढेकणं घेतात करते. ढेकणं कोणाला म्हणायचं? जो शोषण करतो. ढेकणाचं काम आहे, हिंदीमध्ये त्याला खटमल म्हणतात. खट म्हणजे खाट आणि मल म्हणजे पैलवान. खाटाचा पैलवान. कसा पैलवान त्या गादीवर किंवा त्या क्वाटवरती झोपला. आता हे राहिले नाही जास्त, कारण आता त्या खटमलाची जागा माणसाने घेतली, त्याच्यामुळे ती बिचाराने राजीनामे दिले. त्याला ढेकण म्हणायचे. बाजारला असायचे, जुन्या लाकडाच्या क्वाटला असायचे ते ढेकणं, आणि ते रात्रभर चावायचे. बरं, त्यांना चावल्याच्या नंतर ते ज्यावेळेस चावतात त्यावेळेस त्याला दाबल्यावर रक्त निघतं. रक्त पिणं हे ढेकणाचं काम आहे. तसे काही समाजात माणसं असतात ढेकणासारखे, फक्त शोषण करायचं, चांगलं होऊच द्यायचं नाही. इकून तिकून गावातल्या लोकांनी प्रयत्न केला गाव सुधारायचा, तर त्यांनी कधीच सुधरू द्यायचं नाही. म्हणायचं ढेकण आहे. माणसाने शोषण करण्यापेक्षा कोणाचं तरी पोषण करावं. पोषण करणं हे मानवाचं कर्तव्य, शोषण करणं नाही. महाराज ढेकणासारखे जर हिऱ्याच्या संगतीत गेले ते हिऱ्याला हिरा राहू देत नाही. कोणी महाराज ते तुमचं आम्हाला पटलं नाही, आम्हाला मान्य नाही. हिऱ्याचं पुढे ढेकण पाणी करीत असतो का? आम्हाला पटत नाही. ते एक काम करा, ज्याला पटत नाही त्यांनी एकच काम करायचं, माझ्याकडे ढेकणं मी जमा करून ठेवले, हिरा घेऊन ये फक्त तुम्ही. हिरा जर कोणाकडे असेल तर आपण प्रयोग करू, पण तो हे ओरिजिनल हिरा लागतो बरं का. सर्कस मधला हिरालाल पानालाल नाही, ओरिजिनल हिरा. तो जर हिरा असेल आणि त्याला जर ढेकणाचा संग जर झाला तर मला त्याचं पाणी व्हायला सुरुवात होते, नवे नवे अधोगती. जर एवढा मोठा जर परिणाम संगतीचा होत असेल तर महाराज म्हणतात, बाबांनो तुम्हाला जीवन काढायचे. जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे. कधी कधी राजाचा जर संग केला तर दुःख भोगावं लागतं, साधूचा जर संग केला तर जीवनामध्ये आनंदीच आनंद. ते हिंदीमध्ये सांगितलंय, संगना करो राजा का, संगना करो राजा का, पता नहीं कभी बंदी बना दे. संग करो साधू का, पता नहीं कभी भगवान से मिला दे. देवाला मिळवण्याची ताकद आहे त्या साधू मध्ये, म्हणून साधूचे संग सांगितले. महाराज आम्हाला संगतीची गरज काय? संगतीची गरज
जीवन जगत असताना संगतीला फारच महत्व आहे. म्हणून तर सांगितलं संगत मत करना खोटी ये दुनिया उलटी है ध्रुवी. वाईटाची संगत कराल तर वाईट व्हाल आणि चांगल्याची पतन महिमा. पतनाला जायचं असेल तर संघ कारणीभूत आहे आणि उद्धार करून घ्यायचा असेल तर संघ कारणीभूत आहे. महाराज ज्यावेळेस जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी समाजाकडे बघितलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं या लोकाला एवढा सुंदर मानव देह दिला आणि एवढ्या सुंदर मानव देहामध्ये जर यांना स्वतःच्या जीवनाचं कल्याण करून घेता जर नाही आलं तर जसा देह आला तसा जर गेला तर माणूस जन्माला येऊन त्या मानवाचा फायदा झाला नाही. माणूस जन्माला आल्यावर मित्र म्हणतो नाही तो साधू म्हणून मेला, नाही तो एखादा भगवत भक्त म्हणून मेला, नाही तो एखादा वारकरी होऊन मेला, तर कमीत कमी माणसाने माणूस म्हणून तरी मारावे. पटतंय का? कमीत कमी रस्त्याने चालत असताना जर एखादं कुत्र जर दिसलं मेलेलं असेल तर आपण चालता चालता म्हणतो भानो कुत्र मेलं. कोण मेलं? कुत्र मेलं म्हणतो. आता कुत्र्याला कुत्र मेलं म्हणणं चुकीचं का बरोबर? बरोबर आहे, कारण ते कुत्र आहे. पण कधी कधी असं घडतं एखादा मनुष्य मरतो आणि मग माणसं सहज तोंडातून बोलतात बघा ना माणसासारखा माणूस पण कुत्र्याच्या मूर्तीने. कोणाच्या मूर्तीने मेला? कुत्र्याच्या मूर्तीने मेलं नवल नाही कारण त्याचा स्वभाव आहे. पण मनुष्य जर कुत्र्याच्या मूर्तीने मरत असेल तर महाराज म्हणले बाबांनो मग गाढवामध्ये ना आपल्यामध्ये तरी काय फरक आहे? खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. ते जनावर म्हणून जन्माला आले आणि आपण मानव म्हणून जन्माला येऊन जर जनावरांसारखंच आपलं मरण असेल तर त्यांच्यात आपल्याला फायदा नाही. पावन्य मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो लांबा गर्दव जाणा पुढच्या त्याच्यात आपल्याला फरकच नाही ना. मग अनमोल किमतीचा देह वाया जाऊ नये म्हणून सांगायची गरज पडली. काही लोक म्हणले महाराज तुम्ही म्हणता संतांची संगत करा संतांची संगत करा आम्ही करू पण आमचा फायदा काय? आमचा जर फायदा असेल तर आम्ही तिकडे जाऊ. महाराजांनी अनेक फायदे सांगितले. आकळावा श्रीफळ संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांच्या संगतीमध्ये मनाला योग्य गती. आणि दुसरी गोष्ट आकाळावा श्रीपती येण्याची पंथी. तुम्हा आम्हाला जर श्रीपती म्हणजे परमात्मा पाहिजे असेल तर ज्याला परमात्मा साध्य झाला किंवा प्राप्त झाला किंवा त्याचा पत्ता माहिती त्याच्याकडे जावं लागेल. मानवाला मुळामध्ये सगळ्यात मोठं जी गोष्ट प्राप्त करायची त्या गोष्टीचं नाव आहे सुख. तुम्हा आम्हाला जर सुख प्राप्त करायचं असेल तर ते आयऱ्या गैऱ्याकडे मिळणार नाही. ते फक्त एकाच गोष्टीने मिळेल. देव ज्यावेळेस आपला असं करू त्यावेळेस ते आपला
आपलासा करा म्हणतात, त्याच्याशिवाय सुख मिळणार नाही. पण आता देव आपलासा कसा करायचा हे आपल्याला कळत नाही. त्याच्यासाठी साधन असतं. साधनाशिवाय साध्याची प्राप्ती होत नाही. जर साधन चुकलं तर मग आपल्याला जी फलप्राप्ती मिळणार आहे ती अजिबात मिळणार नाही. कुठल्याही गोष्टीत घ्या, साधन करताना थोडं जरी करता कमी पडलं तर त्याची फलप्राप्ती होणार नाही. तुम्हाला कळण्यासाठी उदाहरण सांगतो. शहरामध्ये दोघं पती पत्नी मोठ्या ड्युटीला होते. दोघांनी ऑफिसला काम करायचं, घरी कमी खायचं आणि बाहेर जास्त खायचं. बऱ्याच वेळेस दोघं ज्या वेळेस ड्युटीला असतात त्यावेळेस स्वयंपाक करायचं काम पडत नाही. डबे लावलेले असतात, यांनी जेवायचं त्यांनीही जेवायचं, स्वयंपाक करायचं काम होत नाही. योगायोगाने रविवारचा दिवस आणि रविवारचा दिवस असल्यामुळं दोघांना सुट्टी. सहज बसल्या बसल्याच्या काय मनात आलं काय की याने पत्नीला सांगितलं का ग आज मला वाटायला बाहेरचं आणून खाऊच नाही. म्हणजे मग मला वाटायला घरीच स्वयंपाक करावा. तिने लगेच प्रश्न विचारला, घरीच स्वयंपाक करायचा पण नेमकं करायचं काय? हे खेड्यातलंच होतं. याने सांगितलं एक काम कर, मला थालीपीठ लय खावायला लागलं, थालीपीठ करेन. आता थालीपीठ हिने ऐकलेलं होतं पण हिला माहित नव्हतं कसं करायचं. पण शिकलेल्या बाईचं एक पोझिशन जाऊ नये म्हणून त्यांना एक सवय असते. शिकलेले माणसं मला येत नाही असं कवाच म्हणत नाही. हा त्याच्याकडे मोठा अवगुण असतो. ते म्हणले ठीक आहे करते म्हणे. करते म्हणल्याबरोबर आत गेली. तिथं ते पुस्तक होतं पाकशास्त्राचं, ते काढलं. काळी बाराखडी थर लागला. थाची बाराखडी लागली. त्याच्यावर 492 क्रमांकावर थालीपीठाची सामग्री दिलेली होती. आता थालीपीठ, त्याला थालीपीठ का म्हणतात एकाने मला विचारलं. म्हणजे त्याला खाली थापी देत त्याच्यामुळे त्याला थालीपीठ म्हणतात. त्याच्यावर लिहिलं होतं गव्हाचं पीठ घ्या, त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाका, ज्वारीचं नसतं हुरड्याचं घ्या, बेसन पीठ घ्या म्हणजे डाळीचं पीठ घ्या, जिरे टाका, थोडी कोथिंबीर चिरून टाका. त्याच्यात लिहिलेलं होतं. चटणी टाका, मिरची असेल तर मिरची टाका, त्याचा उंडा तयार करा. आणि उंडा तयार केल्याच्या नंतर एक काम करा, तव्याच्या बुडाला तेल लावा, ओळीनंतर ते पीठ टाका, थापाथापी करून ऐन मध्यभागी एक छिद्र करा. नंतर ते थालीपीठ तवा सगळं गॅसवरती ठेवा, मंद गॅस चालू ठेवायचा, वरती परात झाकून ठेवायची आणि खमंग वास आला की मग आल्हादी परात उघडून बघायची. असं लिहिलेलं होतं. चुकीचं का बरोबर? बरोबर. पण बाईने सगळं केलं बाईने. पीठ घेतलं, बरोबर त्याचं मळण केलं, सामग्री सगळी टाकली, मीठ वगैरे सगळं टाकून घेतलं बाईने. पण त्याच्यात लिहिलं होतं तव्याच्या बुडाला तेल लावा. आता बाईने तव्याच्या बुडाला तेल लावलं, पण कुठून लावलं? खालून लावलं, वरून नाही लावलं. आणि आता ते सगळं झालं. ती पेपर घेऊन उभा राहिली. तिला वाटलं 10 मिनिटांमध्ये थालीपीठ तयार होईल, लगेच आवाज देऊ आणि गरम गरम दोघं जण मजेत खाऊ. पण त्याचा खमंग वास येण्याच्या ऐवजी कणट वास आला. आणि मग बाईने पेपर खाली टाकला. बाईला वाटलं कणट वास कसा काय येईल, पण थालीपीठ बहुतेक झालं. ती जवळ गेली, तिने परात काढल्याबरोबर सगळं काय मग सगळं कचत राहिलं. कशामुळे? एकच साधन चुकलं. तव्याच्या बुडाला तेल लावायचे, पण वरून लावायचे का खालून लावायचे याची अक्कल लागायची. मला एक साधन जर चुकलं तर साधं थालीपीठ मिळालं नाही. जर परमात्मा प्राप्ती करता जर साधनच कळलं नाही तर एवढा मोठा देव कसा मिळेल? आणि याच्यासाठी सुद्धा संत लागतात. साध्य परमात्मा करायचा, साधन आपल्याला बिनचूक पाहिजे. साधन म्हणजे कोणीच संत. कोणी म्हणलं महाराज हे आम्हाला पटलं नाही, संताची काय गरज आहे? महाराज म्हणले बाबा हे माझं मत नाही. संताविना प्राप्ती
बरं का मौली मंडप डेकोरेशन डोंगरगाव जिथे जे पाहिजे ते कळत कुठं विकू लागत कुठं काय लागत कळत तसं सिस्टीम वाले मी कीर्तनातून सिस्टीम वाल्याचं 3दा तरी नाव घेतो काल रामनगरकर कार्यक्रम होता 2दा नाव घेतलं इतका सिस्टीम वाला खुश झाला कीर्तन झाल्यावर जवळ आला पाया पाडा लाल धरीत 2000 देऊन याचा काय असा काय नाही ते माझ्याकडून थांबतो का काय नाही असं सुंदर सिस्टीम आहे धन्यवाद म्हणजे संताशिवाय प्राप्तीच नाही अहो ज्याला जे प्राप्त झालं त्याच्याकडे झालं ज्याला प्राप्त झालं का त्याच्याकडे जर आपण गेलो तर त्याच्यापासून आपल्याला मिळेल नेमकं आपल्याला जर एखादा रोग झाला तर आपण कोणा डॉक्टरकडे जावा ज्याला रोग नीट करता येतो त्याच्याकडे आता काही डॉक्टर समाजामध्ये असे आहेत त्या रोग्याचं निदान करूच तर त्या रोग्याचं निधन होतं तरी निधन लागत नाही कशाकडे जावं मौली म्हणले बाबा एक मनुष्य महिन्याचा उपवाशी आणि एक मनुष्य 15 दिवसाचा उपवाशी कोण कोणाला खाऊ घाले राणी दुखिया दुःखी भेटेल दोघं दुःखी कोण कोणाचं दुःख दूर करील तसं ज्या डॉक्टरलाच रोग झालेला आहे एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलो डॉक्टर साहेब 2-3 दिवस झाले कसं सर्दीच झाली हो काही सवय येणं श्वास घेता येणं त्यांनी मधातून अशी दस्तीच घेऊन आला तर मला हो ना माझ्या बी नाकात पाणी आलं सांगायचं कवा बंद करी यालाच म्हणायचं उघड्या पुशी नाकडे गेलं सराला आपल्याला काय पाहिजे हे समोरच्याला कळावं आपल्याला जे पाहिजे ते समोरच्याकडे असावं आपल्याला काय पाहिजे ते समोरच्याकडे असावं म्हणजे त्याला प्राप्त झालेलं असावं कमीत कमी त्याला त्या गोष्टीचं ज्ञान तरी असावं नाही तर बऱ्याच वेळेस असं होतं आमचे महाराज सांगायचे एक पेशंट डॉक्टरकडे जात होता 6 महिने कोर्स केला 6 महिने आणि 6 महिन्याच्या नंतर त्याचा रोग दुरुस्त झाल्याच्या नंतर त्याला इतका आनंद झाला पेढ्याचा बॉक्स घेतला 300 रुपये किलोचे पेढे डॉक्टर साहेबांकडे आलो डॉक्टर साहेब घ्या पेढा कशाचे पेढे 5 वगैरे झालाच का काय नाही आपल्या शाळाचा काही संबंध नाही मग मुलगा झाला का म्हणजे नाही लग्नच राहिले अजून मग पेढे कशाचे म्हणजे डॉक्टर साहेब 6 महिने झाले तुमच्याकडे मी कोर्स करतो रोगी होतो मी तुमचा पेशंट तुम्ही ओळखीनं मला हो पण आज मी पूर्णपणे बरा झालो म्हणून तुम्हाला पेढा द्यायला लागलो म्हणजे वा डॉक्टरने पेढा घेतला तो म्हणजे हा बॉक्स चला द्या म्हणजे डॉक्टर साहेबा मग तुमच्या मॅडमला खाऊ घाला लेकराला द्या ते निघून गेले पण डॉक्टरने कपडाला हात लावला डॉक्टर बशी घरातून मंडळी आली म्हणजे गाव डोकं दुखते का ते म्हणून नाही मग कोणी काही बोललं का म्हणजे नाही मग कोणाची उदारी बाकी आहे का म्हणजे अजिबात नाही मग आता कपाळाला हात लावून विचार करून करायला ते म्हणजे माझ्याकडे 6 महिने एक पेशंट येत होता तो आज बरा झाला त्यांनी पेढे आणून दिले चांगली गोष्ट आहे डोक्याला हात लावून विचार कसा करायला ते म्हणजे विचार याचा करायला लागलो की कोण्या गोळ्याने नीट झाला जेव्हा 6 महिन्यात काळ्या खाऊन पाय म्हणलं हिरव्या खाऊन पाय निळ्या खाऊन पाय नेमक्या कोण्या गोळ्या याच्या रोगाला लागू झाल्या मलाच माहित नाही आता असा डॉक्टर म्हणला पेशंट कवा मरल हे सांगता येणार नाही महाराज संत रूपी डॉक्टर आमच्या जीवनात आहेत असे आहेत की त्यांना सगळ्याला माहिती समाजाला रोग कोणता आहे आणि समाजाच्या रोगाची चाचणी परीक्षा त्यांनी केली आणि समाजाला औषधच दिलं भवरोगायशे जाय आणि गगाय शुद्धके पथ्य नाम विठोबाचे आणि गवाचे नशेवे ब्रह्मरसे घे काळा हे तुमच्या आमच्यासाठी औषध आहे पण आपण तिथपर्यंत जावं ना तिथपर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते आपलं दुःख दूर करत नाही महाराज म्हणजे तुम्हाला आम्हाला जर सुख पाहिजे असेल परमात्मा पाहिजे असेल सुख म्हणजे देव सुख म्हणजे हे नाही आपण ज्याकडे पाहतो जे आपल्याला वाटते ते सुख नाही महाराज म्हणजे सुख म्हणजे देव कारण संतांना विचारलं सुख म्हणजे काय सगळ्यांनी एकच उत्तर दिलं सर्व सुखाचे आगर बाप रघुमा देवर सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगर सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी सोनार सुख म्हणजे देव देवाशिवाय जीवनात सुख मिळवलंच नाही आणि नवे देव नाही तर मग जीवनात सुखच नाही म्हणून म्हटलं तुम्हाला आम्हाला जर सुख पाहिजे असेल तर आम्हाला
अगोदर संताकडे जावं लागेल, डायरेक्ट देवाची भेट होणार नाही. अहो व्यवहार बघा, एखाद्या साहेबाला जर भेटायचं असेल तर अगोदर त्याच्या पियेला भेटावं लागते. डायरेक्ट मधात एंट्री नाही. पियेला भेटलो आणि एकदा पियेची ना आपली चांगली घसर झाली की मग आपल्याला साहेबाकडे जाता येतं. नसता पियेची ना आपली जर घसत नसली तर त्या पियेच्या मनावर असतं साहेबाला भेटू द्यायचं का नाही. मग त्याच्या मनात जर आलं साहेब मधात बी असले तर म्हणतो साहेब बाहेर गेले 2 दिवसांनी या. तसे मधले जे पिय त्यांचं नाव संत. जोपर्यंत आम्ही संताकडे जात नाही तोपर्यंत आम्ही देव मिळू शकत नाही. महाराज म्हणले बाबांनो, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर एक काम करा, तुम्ही संताकडे जा. लोक म्हणले महाराज तुम्ही जा म्हटले हेही कळालं, कशासाठी जा म्हणले हेही कळालं, पण नेमकं कसं जावं. महाराज म्हणले कसंही जा, कसंही जा. म्हणजे नेमकं कसं. महाराज म्हणले तुला जायचं कसं, कारण जाण्याचे 2च भाव आहेत, एक प्रेम भाव आणि दुसरा वैर भाव. प्रेम भावाने गेले तरी कल्याण आणि वैर भावाने गेले तरी कल्याण. संताकडे बरेच जण वैर भावाने गेले, बरेच जण, पण संतांनी त्यांचं कल्याणच केलं. तुम्हाला कथा भरपूर माहिती, कथा सांगून वेळ घेत नाही, फक्त ठळक मुद्दे सांगतो, नाव सांगतो. नारद महर्षीच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा एक डाकू आला. त्या डाकूचं नाव वाल्या. वाल्या ज्यावेळेस नारदाच्या अंगावर धावून गेला, प्रेमाने गेलता का वैराने गेलता? वैराने गेलता. कथा सगळ्याला माहिती म्हणून सांगत नाही. ज्यावेळेस वैराने गेला त्यावेळेस नारदाची कृपा त्या वाल्यावर झाली. सहजच गेलता, कोण्या भावनेने? वैर भावाने. वैर भावाने गेला. नारदाची कृपा ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्या वाल्यात एवढी किंमत आली, भारताचे आद्य कवी म्हणून गाजले. आणि दुसरी एक कृपा त्यांची अशी झाली, केले रामायण रामा आधी कुळियाची कीर्ती वाढली गहन. मग समजा एक डाकू संताच्या संगतीत गेल्यावर त्याचं जर कल्याण होतं, तुमचं आमचं होणार नाही का? महाराज म्हणले कसंही जा. दुसरा क्रमांक आहे, भागवत ग्रंथ ज्यांनी ऐकला त्यांनी कथा ऐकली असं, फक्त मी नाम विश्लेषण करतो आणि समोर सांगतो. नकराच्या आणि त्या गजेंद्राचं विधान सांगितलं. गजेंद्राचा पाय नकराने प्रेमाने धरला होता का वैराने? वैराने. प्रेमाने नाही धरला, वैराने धरला. 1000 वर्ष त्याचं युद्ध चालत गेलं, पण नाही, सोडलंच नाही. शेवटी भगवंताला यावं लागलं. सुदर्शन चक्राने त्यांना दोघाला बाहेर काढलं. त्या गजेंद्रालाही मनात बसवलं. निघाले तितक्या त्या नकराने सांगितलं, प्रभू त्याला न्याला तर मला का नेत नाही? ते सांगितलं तू दुष्ट आहे, पापी. नकर हुशार होता, बहुतेक मला वाटतं ते डोंगरगावचाच असेल पहिल्यांदा. त्यामुळे तेव्हा तुम्हाला पापी म्हणतो, दुर्जन म्हणतो, दुष्ट म्हणतो. दुष्ट माणसाला, पापी माणसाला देव दिसतो का? म्हणजे नाही. मग मी तर तुला बोलायला लागलो, तू मला दिसायला लागला, मी पापी का पुण्यवान? देवाने सांगितलं तसे बहाणे मला सांगू नको, तू माझ्या भक्ताला त्रास दिलास ना. म्हणजे देवा तुमच्या संताने सांगितलं हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. मग मी गजेंद्राचा पाय धरला का सोड धरली? भगवान म्हणले पायच धरला. बरं एवढं करून मी तुला मला न्यायचं नसेल तर ठीक आहे म्हणले, उद्याच्या उद्या मी जालन्याला जातो किंवा परभणीला जातो, सगळ्या पेपरला बातमी देतो देव वगैरे कोणी नाही, मी स्वतः देव पाहून देवाने मला वैकुंठाला नेलं नाही, देवाची अजिबात पूजा करू नका. भगवंतानी विचार केला आणि सांगितलं नका जास्त बोलू नको आणि निवडणुकीच्या टायमाला असा अपप्रचार करू नको, तुला पण नेतो पण गपचीप बस. लक्षात घ्या, गजेंद्राच्या पाय धरल्यामुळं नकराला सुद्धा न्यावा लागलं. मुद्दा एवढाच आहे माझा, नकर गजेंद्राकडे प्रेमाने गेलता का वैराने गेलता? वैराने गेला तरी कल्याण झालं. विठाला सणासुदीचा दिवस आईने पुरणपोळीचा स्वयंपाक केला. खेड्या भागामध्ये, खेड्या गावामध्ये अशी एक महिला मंडळाची एक पद्धत होती. पर्याने रात्री पुरणाचा स्वयंपाक केला की थोडंफार उरलेलं पुरण एखाद्या वाटीमध्ये म्हणा, कशा फुलपात्रात म्हणा ठेवून द्यायचं. कशासाठी? उद्या सकाळी लेकरू पुन्हा पुरणाची पोळी मागल, मग त्याच्यासाठी आईने पुरणाचं ते ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आईने पुरणाची पोळी केली, लेकराला खायला दिली.
दुपार झाली, लेकरू जेवायला आलं, आई मला पोळी पाहिजे. आईने सांगितलं मला सण होता काल तू पोळी खाल्लीस, आज तुला पोळी नाही. सकाळी खाल्लीस ना, म्हणजे सकाळी खाल्ली पण आता, म्हणजे आता नाही. संध्याकाळी त्याला अजिबात नाही. लेकरू दुपारा जेवलं नाही, संध्याकाळी जेवलं नाही. आईला वाईट वाटू लागलं. दुसऱ्या सकाळी सुद्धा मुलगा जेवण मला पोळीच पाहिजे म्हणे. 2 दिवस झाले पोराने अन्नाचा कण खाल्ला नाही, मला पोळीच पाहिजे म्हणे, मला पूर्णाचीच पोळी पाहिजे. आईने समजून सांगण्याचा प्रयत्न केला, बाळू अरे आपण थोडे श्रीमंत नाही तर रोज पोळ्या खाणे इतके. ते म्हणे काहीच सांगू नको, मला पोळीच पाहिजे. पण त्या बाईच्या कानावर एक वार्ता आली, पैठणला नाथ महाराज आणि नाथ महाराजाची इथं 3 टाइम देवाला नैवेद्य होतो, तेही पुरणपोळीचा. तिथं जे माणसं राहतात का त्याला जे खाला पाहिजे ते देतात नाथ महाराज. बाईने लगेच पोराच्या हाताला धरलं, पैठण घातलं. नाथ बाबा माझ्या मुलाला तुमच्याकडे सोडायचंय. नाथ बाबा म्हणे ठीक आहे बाई सोडा म्हणे, पोराला काय हरकत नाही. इथं सकाळी 4ला काकडा झाला की विष्णू सहस्रनाम, ते झालं की लगेच पारायण झाले की गाथा भजन झाले की प्रवचन झाले की रामायण झाले की पुन्हा संध्या भजन असतं, हरिपाठ असतो, रात्री सगळ्या काही गोष्टी. त्या पोराने आईच्या हाताला झटका द्याला म्हणजे आई त्या बाबाने एवढी मोठी लिस्ट सांगितली, पोळीचं तर नावच घेतलं नाही. म्हणायला म्हणजे आता मला सांगा कोणती अशी माय ती म्हणे महाराज आमच्या पोराला भजन पूजन नाही, फक्त खाच सांगा. बाईला थोडी लाज वाटली, खाली बघितलं, महाराजाला जाऊ दिलं थोडं पुढे. बाईने हाताला धरलेल्या करायच्या आणि निघाली. महाराजांनी बघितलं, बाबाने आवाज दिला, ओ ताई का मुलाला घेऊन चालला. बाईच्या डोळ्यात पाणी आलं. नाही बाबा 2 दिवस झालं पोरगं जेवलं नाही, पूर्णाची पोळी मागते हो. राहू द्या ना मग, 3 टाइम पोळी इथं. सकाळी निवड देवाला पुरणपोळीचा, दुपारी निवड आणि संध्याकाळी निवड. काय पोळ्या खाच्या तर खाऊ द्या, राहू द्या पोराला. महाराज आमचं पोरग भजन करणार नाही, तुमच्या रामायणाला बसणार नाही, काकड्याला उठणार नाही. महाराज म्हणले काहीच नाही करू द्या, पोळ्या खाला का होईन पण राहू द्या. राहिलं पोरग. महिला म्हणे आई तुझा पोरग राहिलं तिथं 3 टाइम 2.5 पोळ्या 3 पोळ्या 2.5 पोळ्या कचून खात जाईल आणि उसरीत झोप जाईल पोत टाकून. त्याला कशाचाच संबंध नव्हता, काकड्याचा नाही, कशाचाच नाही, फक्त पडल्या लक्ष द्यायचंय कोण आलं कोण गेलं. बरेच दिवस गेले आणि एक दिवस नाथ बाबा रामायण सांगता म्हणले पा भात झाला आता रामायण मी तरी कवरच सांगू. लोक म्हणले बाबा मग आता तुम्ही कदाला रामायण तुम्ही सांगायचं नाही म्हणतात, आता सांगाल कोण. नाथ बाबाने सांगितलं गावबा सांगल. ते उसरीत झोपलेल्या पोराचं नाव होतं गावबा. बसलेले लोक म्हणले हे पोळी खाया रामायण सांगत होते. बघू म्हणले आता मोठ्या माणसा पुढे कोणाचं चलत आहे. गावबाला बोलवलं, त्याला वाटलं आज का 4 टाइम पोळ्या का काय माहिती. ते म्हणजे दुपारच्या जिरवलं नाही, आता पुन्हा कसं काय माझ्यात पोळ्या. बाबा पोळ्या खाला. अरे पोळ्या नाही, बस इथं. घोंगडीवरती बसवलं आणि म्हणले सांग रामायण. गावबा म्हणे बाबा मी वाचलं नाही, ऐकलं नाही, मी काय रामायण सांगू. अरे काय नाही. डोक्यावरती हात ठेवला, मस्तकावर हात ठेवल्याप्रमाणे एखाद्या विद्वान पंडितासारखं गावबा रामायण सांगू लागला. मला एकच सांगायचंय, गावबा रामायण शिकायला गेलता का पोळ्या खायला गेलता. कुठल्याही परीने जा, पोळ्या खाच्या निमित्ताने गेला तरी कल्याण नसेल. महाराज चला चहा घ्यायला. चला मी जात असतो 80 रुपयामुळे आपलं फिरावं लागतं, आपला धंदा त्याच्यावर. मी समोर गेलो, राजी घर म्हणजे काय म्हातारीने घरात नेलं, मला खुर्चीवरती बसवलं. घरात एक पोरगं होतं. म्हातारीने बाया महाराज आले पोट पाया. म्हातारी तसं म्हणजे मदत गेली ना. आता मला बी चहा घ्यायचा होता. मी असे पाय जोडले, म्हणले बाळू पोट पाया. बुकी छानी चहा प्याचा होता. चांगले आरमुट नीट केले, कारण मी जवळपास 18 वर्षापासून गुरुकुल चालवते, त्याच्यामुळे चांगले आरमुट मी नीट केले. कधी असे भेटते बुकी छानी म्हणतात. मी बाबा कसं म्हणू नये, मी महाराज आहे, पाया पडा. मला चहा प्याचा होता ना, तसं म्हणू नये, पाया पडा. एका बुकीत दात पडेल. म्हातारी आली, म्हातारी म्हणजे महाराज पाहुणा का बाळा
पाया मला दोनदा पाळला बुकली त्यात पाडले अंदाजी त्याला संस्कारच नाही ते म्हणजे महाराज तुम्हाला तरी ते नीट बोललं गेल्या वर्षी भागवतकार आणला आणि असंच पाया पड म्हणलं तर त्याने जात्यावरला दगड उचलला आणि महाराजाच्या गाडीवरच ठेवून झालं महाराज नाही ती पुन्हा आणला येईल मला आधी पुढच्या वर्षी पुन्हा कोणता महाराज घरी आणलं एकाला जर संस्कारच नसतील काय कामाचं अगोदर आपण वाकावं बरोबर त्यांना संस्कार लागत संस्कार लेकरं खराब नसते तो लेकरं हुशार आहे तर त्याला चालना देणारा पाहिजे 18 वर्षापासून मी एक नवीन सांभाळतो नाही मला माहिती आहे लोक म्हणतात महाराज लोक असे गमते दिसले पाहिजे पण मला खाल्लेलं अंगी लागत नाही फक्त याच्यामुळे कारण एका रंगाचे नाहीत ना काय करते सांगतायत पण त्याला घडवण्याची क्षमता घडवण्याची ताकद आपल्याकडे ना आपण योग्य मार्गदर्शन दिलं ते घडले म्हणून समजा ते लेकरू सामान्यच नव्हतं ती भागीरथी तुकोबारायची मुलगी त्यांनी पाहिलं दारात कोणीतरी याचक आलाय आत गेली घरातून पीठ आणलं वंजळीमध्ये आता लहान 5 वर्षाची लेकरू त्याच्या वंजळीत पीठच किती घेणार तर ते पीठ सांडत बोटाच्या सामटीतून थोडं पीठ टाकलं कटोऱ्यातून हात झटकिल्याबरोबर भरभर करीत कटोरा भरला पीठ खाली सांडू लागलं कटोरा खाली ठेवला या अल्लाह यही तुकाराम महाराज है म्हणलं भागीरथीच्या पायावर पडलं बाबाजी तुमचा रॉंग नंबर लागला मी तुकाराम महाराज नाही त्यांची मुलगी आहे मी भागीरथी तुकाराम बाबा कहा मिलेंगे तिथून कोणी बाबा केलं त्याने कहा मिलेंगे सांगितलं माझे बाबा एक तर बांधारा डोंगरावर असतील नाही तर भामचंद्रावर असतील भजन करायला तपास काढीत गेले डोंगरावर गेल्यावर एका शिडेवरती तुकोबारा बसलेले होते समोर काही माणसं बसलेले होते महाराजाचं चालू होतं भजन चालू होतं या फकीराने महाराजाला बघितलं महाराज उठले कारण हे तुकोबारा होते उठल्याबरोबर दोघांची नजरेला नजर मिळाली त्या फकीराला तुकाराम महाराज दिसले पण कसे दिसले त्या फकीराच्या तोंडातून वाक्य आलं तुझे खुदा कहूं या खुदा को खुदा कहूं दोनों की सूरत एक है किसी को मैं खुदा कहूं तुकाराम महाराज तुम्हाला देव म्हणू का देवाला तुकाराम महाराज म्हणू दोघं मला सारखेच दिसायला लागले हे ज्यावेळेस त्या देहूतल्या लोकाला कळालं त्याच लोकातल्या एका विद्वान ब्राह्मणाने लिहिलं चुकीता तुलना फरक सांगितला पारस और संत में बहुत अंतर जान पारस लोहे का सोना करे संत करे आपू समान परिशामध्ये संतामध्ये फरक परीस लोखंडाचं सोनं करतो पण लोखंडाला परीस करीत नाही संत माणसाला संतच बनवतात एवढी ताकद आहे म्हणून जातं जगामध्ये 2च व्यक्ती असे आहेत पवित्र आहेत बाकीच्याचा जर विचार केला तर ते अपवित्र आहे 2च गोष्टी आहेत पहिले म्हणजे देव आणि दुसरी गोष्ट म्हणजे संत देव आणि संत या दोघांना जर सोडलं मग बाकी पवित्रतामध्ये नंबर येईल पण त्यांच्या इतका लागायचा नाही तसं जर बघितलं तर हिंदू धर्मामध्ये काही काही गोष्टी पवित्र सांगितल्या मी का बोलतोय संताकडे गेल्याच्या नंतर त्याचा पवित्रपणा आपल्या अंगाला त्यांच्या जवळ बसल्यावर त्यांचं नाव जरी करता घेतलं तरी पवित्र होतं हिंदू धर्मामध्ये वारकरी संप्रदायात हे पायाखाली घोंगडी टाकल्या जाते हे पवित्र आहे चादर सतरंज्या जमत नाही ही घोंगडीच का टाकतात ह्या घोंगडीला विंटाळ होत नाही म्हणून घोंगडी टाकतात पूर्वीच्या काळामध्ये महिला मंडळ मासिक पाळीमध्ये सुद्धा घोंगडी वापरायच्या कारण विंटाळ होत नाही मग घोंगडी पवित्र सांगितली 2 नंबरला आपल्या धर्मामध्ये गाय पवित्र सांगितली 33 कोटी अंगामध्ये देव आहेत गाय दिसली की आपला स्वभाव आहे जय गो माता म्हैस जाताना कोणी म्हणलं जय म्हैस मावशी तिला मावशी पण म्हणी नको माता तर लांबच राहिली मग गाय पवित्र आहे ना म्हणून तिच्या पाया पडायचं गाय पवित्र आहे 3 नंबरला कापडामध्ये कोसला कापड पवित्र आहे तो
तोळ्यावारी भेटत तोळ्यावारी. 4 नंबरला सोनं पवित्र आहे. 5 नंबरला काश्याचं भांड पवित्र आहे. म्हणून आपल्या पूर्वजांनी ज्यावेळेस स्नानाची सोय असायची आपली त्यावेळेस दोन्हीकडून 2 कड्या असायच्या आणि ते त्याला काय म्हणते काय बरोबर त्याला खरं नाव आहे गंगालय. आपण गंगाळला वंगाळ करून टाकले आपण शब्दच तसे गंगा. आज काय म्हणजे आईतवार खरं त्याचं नाव आहे रविवार पण आपण त्याला आईतवार केलं. मी बी थोडं डोकं लावलं आईतवार का म्हणतात त्याला कारण ह्या दिवशी नोकरीवाल्याला सुट्टी असते ना आईत खायला भेटतं त्याच्यामुळे त्याला आईतवार म्हणायचं. गुरुवारला बस्तरवार केला आपण त्याचं खरं नाव आहे बृहस्पतिवार. बृहस्पती हे देवाचे गुरुचा वार म्हणजे बृहस्पतिवार पण त्याला बस्तर केलं आपण. चला ठीक आहे. ते गंगालय ते तांब्याच्या भांड्यामध्ये जर पाणी असेल आणि ते जर अंगावर पडलं आज वैज्ञानिक सांगतात तांब्याच्या भांड्यातलं पाणी जर रात्री जर तुम्ही जगामध्ये किंवा एखाद्या तांब्यामध्ये जर पाणी ठेवलं आणि सकाळी तोंड धुतल्याबरोबर त्यातलं पाणी जर पिलं तर अंगातले 82% रोग नष्ट होतात. एवढी तांब्याच्या भांड्यामध्ये ताकद आहे. पण आता ते राहिलंच नाही. ते तांब्याचं गंगाळ गेलं आणि आपल्या घरात आल्या बादल्या. आता ज्यांनी बादल्यात आंघोळ केल्या त्याला बादल्या बांधल्या 82% रोग घालण्याचं काम ते करतं. ते पवित्र सांगितलं. आणि त्याचा पुढचा टप्पा एक पवित्र आहे ती म्हणजे कस्तुरी. कस्तुरी ही सोन्यापेक्षा 10 पटीने महाग असते. 50,000 रुपये तोळा जर सोनं असेल तर 5 लाख रुपये तोळा कस्तुरी. ती कस्तुरी जी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कपाळाला लावल्या जाते. कस्तुरी मुळव आमचे वारकरी पंढरपूरला जाते चौकामध्ये एक बाई बसलेली असती 150 रुपये किलो कस्तुरी घेतली. त्यामुळे त्या आस्तुरी जवळ जर ओरिजिनल कस्तुरी असते तर ती काचाच्या बंगल्यात राहिली असते ना रोडवर कशावर थांबली असते. जी 5 लाख रुपये तोळा कस्तुरी विकते आणि ती कस्तुरी कुठे सापडते मृगाचे अंगी कस्तुरीचा वास हरणाच्या नाभीत सापडते ती कस्तुरी. आणि ते कोणीही नाही मला तितकी महाग ती एक पवित्र सांगितली. किती झाले आम्ही ध्यानात ठेवायचं म्हणलं तुम्ही काय करायचं घोंगडी पवित्र आहे गाय पवित्र आहे कोठला कापड पवित्र आहे सोनं पवित्र आहे तांब पवित्र आहे कस्तुरी पवित्र आहे. आणि त्याच्या पुढचा एक टप्पा आहे गंगा पवित्र आहे. गंगा पवित्र आहे. किती पवित्र आहे वाचे म्हणत गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. गंगा 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 नुसतं म्हटलं तरी पाप जात. आपण भाग्यवान आहे आपल्या नशिबाला गंगा आली पण सिंधू नावाची नदी आली नाही. आपल्याला सिंधू फक्त 2-3 जागेवरच ऐकायला मिळते लग्नामध्ये गंगा सिंधू मंगलाष्टक. आणि पुन्हा एक सकाळी सकाळी आपल्या शाळेमध्ये पंजाब सिंधू गुजरात मराठा तिथे. आणि आता सध्या अनाथाची माय सिंधुताई सपकाळ ह्या 3च आहेत पुन्हा सिंधू. गंगा आहे आपल्या नशिबाला भाग्यवान आहेत आपण. गंगा गंगा जर म्हटलं तर महाराज गंगेची गोदावरी कावेरी सरस्वती नर्मदा जर सकाळी सकाळी आंघोळ करताना हा मंत्र जरी करता म्हटला ना तरी पाप जात का. पण आपलं तसं नसतंय. तांब्या अंगावर कोण्या देवाचं नाव आहे हु घरातली माणसं बेजार करायचं काम आपलं हरिपाठ म्हणावं नाही तर ते गंगा तरी म्हणा ना हो म्हणल्याशिवाय आपण जमत काहीच नाही. गंगा गंगा म्हणा पापच जात. पण मला सांगायचं काय गंगा पवित्र
पण गंगेलाही पवित्र करण्याची ताकद ज्यांच्या ते त्यांना संत म्हणायचे. विठ्ठल गंगा पवित्रच आहे, पण गंगेपेक्षाही पवित्र. गंगा मलिन होते कधी कधी बरं का, गंगा सुद्धा मलिन होते. कशामुळे होते दृष्टांत तुम्हाला माहिती असेल. पुंडलिक राय बाहेर जास्त राहायचे, घरात कमी राहायचे. माय बापाला एकच वाटते, पोरग वयात आलं आणि जरा घरी उशीर यायला लागलं की आपल्याकडे लोक म्हणतात लेकराला भाजावं लागत. तुमच्याकडे भाजी देत का, भाजायची गडबड करते. पण मी प्रत्येक माय बापाला सांगत असतो, लय लवकर भाजायच्या नादी लागू नका. जेनी जेनी लेकर लवकर भाजली त्या त्या लेकरांनी माय बाप होरपळून काढले. होरपळून जर कधी घ्यायचं असेल तर लय गडबड करू नका. भाजायचं म्हणले केलं लग्न, 2 ते 4 हात झाले. आता जे लेकरू घराच्या बाहेर होत ते बाहेरच निघण, घरातच राहत. काही काही माणसाला नादच असतो, लग्न झालं की ते मंदिराकडे येतच नाही, घरीच रमत आहेत. आणि मग म्हातारपणात म्हणतात मार्चचा पार लेस गार लागायला, तो गारच आहे पण तुझ्या अंगात गरमी होती त्याच्यामुळे तुला सुधारलं. पहिल्यापासूनच गार आहे. महाराज बाहेरच येईन, पत्नीने स्वयंपाक करायला बसलं की यांनी चुलीत काड्या घाला. माणसाला सवय असते का, बायको स्वयंपाक करली की चुलीला पाय तरी लावते, काड्या तरी कोंबीतील मधात. तिला लाज वाटायची. तिने भांडे धुवायला सुरुवात केली की इसळून द्यायची, ती शेल्फ्यावर लावली की पुसून द्यायची. माय बाप कदरले, माहिती विचार केला लोक काय म्हणते. पोरग ज्यावेळेस बाहेर होतं त्यावेळेस आपल्याला पटन गेलं, आता घरात राहिलं तर लोक थू करले. पत्नीच्या आरी गेला म्हणतात नाव ठेवायला गेले, एकूच एक पोरग, लोक नाव ठेवायला गेले. काय करावं काय करावं काय करावं, लेकराला सांगावं पण बायको देखील सांगावं, त्याचे सगळेच काही पोल खोलल्या जाईल. त्याच्यापेक्षा आपल्याला बाहेर नेऊन त्याला सांगू. काशी यात्रेला जायचंय, चल आमच्या सोबत. ते मला अजिबात नाही, तेव्हा तुमचं जाणं. आई वडिलांनी विचार केला, येणे घरात राहून आपल्या डोळ्यांनी पाहावं वाटत ना, त्याच्यापेक्षा काशी यात्रेला जाऊ, तिकडच जर मरण आलं तर बरं. घराच्या बाहेर दोघं पती पत्नी निघाले. 5-6 दिवस झाले घरात. बायकोने सांगितलं धनी मला बी वाटायले काशीला जावा. ते मला चल मग तू यासाठी काही पण करील म्हणला. घेतले की बायकोला निघाले. माणसं कोणाच ऐकत नाही, पण बायकोच ऐकल्याशिवाय बरेच जण म्हणजे राहत नाही. म्हणजे 100% मला सुद्धा वाटायले मी बी तुमच्यातलाच ऐकावत लागत. महाराज ऐकावत लागत. 3 गोष्टी अशा आहेत चांगल्या चांगल्या माणसाला नीट करतात. 1 नंबर इस्त्री, 2 नंबर मिस्त्री, 3 नंबर स्त्री. नाही कळलं. 1 नंबर इस्त्री, 2 नंबर मिस्त्री, 3 नंबर स्त्री. कपड्याला अशा किती सुरकट्या पडलेल्या असू द्या, इस्त्री गरम करायची फिरवायची, कपडा सरळच करते, तिचं नाव इस्त्री. पटेल कुछ नहीं, आपका मकान 1.25 लाख में बन जाता है, 1.25-2 लाख लागत तरी सिमेंट आणाच म्हणतो. घर मालक नीटच करतो, त्याचं नाव इस्त्री. आणि पांढरी 4ला ज्याचा सूर लागतो, लग्न झाल्यावर त्याला 1ला पण चाल म्हणतात नाही, ती नीटच करते, त्याचं नाव इस्त्री. एका राजाच्या काय मनात आलं ते, तो आपल्या राणीचं नेहमी ऐकायचा, नेहमी राणीचं ऐकायचा. एक दिवस तो प्रधानाला बोलून घेतलं, म्हणलं प्रधानजी मी राजा आहे पण राणीचं ऐकतो, तुम्ही प्रधानजी तुम्ही तुमच्या बायकोचं ऐकतात का? तुम्ही हो ऐकावं लागत. राजा म्हणे जर प्रधान बायकोचं ऐकवतो, मी बायकोचं ऐकवतो, तर आपल्या नगरात बायकोचं ऐकणारे किती लोक आहेत पाहू. आता अशा अवघड कुठण्याची गरज नसते, पण राजा देव लावले तेवढे ऐका ऐका. ज्याचे लग्न झाले ते सकाळी 8 वाजता राजवाड्यात हजर व्हावो. दिलीन दौंडीवाला असं जातो, दौंडी दिली, दौंडी दिल्यावर लग्न झाले. विचार केला खात्यावर पैसे आले का काय, नेमकं पडले कशाला, लोकांची तारंबळ. लग्न झालेले सगळे निघाले. राजा खुर्चीवरती बसलेला आहे, उद्या साईडला प्रधानजी उभा होते. मी काय सगळ्याचे लग्न झाले म्हणजे हो सगळ्याचे. बर तुम्हाला याच्यासाठी बोलवले, जे बायकोचं ऐकतात ते डाव्या साईडला
1 2 3 4 150 250 350 450 5,000 सगळेच इकडे एकच उभा होतं आमच्याने माती उकळू लागलं खाली पाहून. राजा म्हणला धन्य झाले म्हणजे आता मला वाटलं एखादं निघत पण इतके प्रधानजी हा एकलाच बायकोच ऐकत नाही सोन्याचं कड देऊन त्याचा सत्कार करा. प्रधान हुशार होता तुम्हाला राजेसाहेब गडबड करू नका कधी कधी टावर खालीच गेली नसती गडबड करू नका म्हणून मी जाऊन येतो पाहून येतो. विचारलं काय बाबा लग्न झालं म्हणलं हो बायकोच ऐकत नाही म्हणजे कोण म्हणलं मग इथं का थांबला. त्याने सांगितलं घरून निघतानीच बायकोने सांगितलं होतं जास्त गर्दीत उभा राहू इतकं बायकोच ऐकत होत. आता कोण म्हणून ऐकत नाही पुंडलिकाने ऐकलं चल म्हणलं निघाल्यावर वाटातच मुक्काम पडला. भेट झाली आई वडिलांची भेट झाल्याच्या नंतर सहज पुंडलिक बाहेर गंगेच्या बाजूला फिरायला आले आणि त्या पुंडलिकाने बघितलं 2 स्त्रिया अत्यंत काळ्या इतक्या काळ्या पाहता सोय ऋषीच्या आश्रमात गेल्या. अर्ध्या तासांनी बाहेर आल्या. एवढ्या सुंदर होत्या रंभा उर्वशीला लाजवतील इतक्या देखण्याने इतक्या सुंदर. पुंडलिकाने त्याला थांबविलं सांगितलं का हो अर्ध्या तासापूर्वी मी तुम्हाला पाहिलं होतं तुम्ही एवढ्या काळ्या होता एवढ्या काळ्या इळभर पाहिलं तर तिळभर पसंत न यासारख्या इतक्या गोऱ्या का झाला अर्ध्या तासात कशाने झाला. त्या बाया सामान्य नव्हत्या. त्यांनी सांगितलं पुंडलिका मी गंगा आहे आणि ती यमुना आहे आम्ही दोन्ही नद्या क्षेत्र आहोत तीर्थक्षेत्र आहोत पण तुम्ही काळ्या कशामुळे झाला तुझ्यासारखे पापी आमच्यात येऊन स्नान करतात आम्ही आमचं पुण्य तुम्हाला देऊन पवित्र करतो पण तुमच्या पापाने आम्ही मलिन होतो आणि आम्ही मलिन झालो की आम्हाला पवित्र होण्यासाठी कुकुटमुंड सारख्या स्वामीच्या आश्रमात जाऊन त्यांचा सहवास करावा लागतो समागम करावा लागतो संतांचा. येती निर्मळ भावया किंवा तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्य काळ आणि भावया निर्मळ आपण जर तीर्थ त्यांची इच्छा करीत असतील तर मला एक सांगायचंय गंगेपेक्षा सुद्धा पवित्र कोण आहे संत. मग आता पुन्हा प्रश्न पडला महाराज ते पवित्र आहे पण अंगाने का वाणीने. महाराज म्हणले दोन्ही काही गोष्टी पवित्र आहेत पण जिवंतपणे मेल्यावर नाही. काही गोष्टी जिवंतपणे अपवित्र आहे मेल्यावर पवित्र आहे. वाघ जिवंतपणे अपवित्र आहे पण मेल्यावर त्याचं कापड. कावळा जिवंतपणे पवित्र आणि मेल्यावर बी पवित्र नाही. संत जोपर्यंत आहे तोपर्यंत पवित्र आणि गेल्यावर सुद्धा पवित्र आहे. किती पवित्र आहेत ज्यांनी त्यांचं नाव घेतलं त्यांना पवित्रपणा निर्माण करतात किंवा निर्माण होतो इतके पवित्र. महाराज म्हणले पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. महाराज म्हणते पवित्र झाले कशामुळे. मला अभंगामध्ये दोन्ही मुद्दे मांडायचे. त्यांच्या जवळ गेल्यावर साधन काय आहे आणि का जायचं ते पवित्र आहेत म्हणून. त्यांच्याजवळ साधन काय केलं त्यांनी काय वापरलं हेही सांगतो भजन करा. मानवाचा देह पवित्र का अपवित्र. आता संत देहाने पवित्र हे तुम्हाला सांगितलं पटलं का नाही पटलं. पहिली गोष्ट पटलं म्हणावं तर प्रमाण ऐकले हा देह नाशिवंत मलमूत्राचा. आता प्रमाण ऐकू आम्ही जर झालो मग आता देहाने पवित्र कसे. देह तर इतका अपवित्र सांगितलं
सांगितला नाकी तोंडी कुरमी किडे. किती महाराज म्हणले गर्भवासीचे दुःख काढे कोणा पुढे सांगावे. आता जर पोट एवढं घाणेरडं मग त्या घाणेरड्या पोटातून बाहेर आलेला जीव तो कसा आहे? मरकाचे, नाशकाचे, कुचकाचे, अमंगले, अपवित्र आहे. मग तुम्ही पवित्र का म्हटले? त्याचं कारण आहे देह हा अपवित्रच आहे पण संतांनी पवित्र केला. कशाच्या बळावर? मी महाराज मंडळी हे लॉकडाऊन आता पडलं पण 8 महिन्यापासून हे असं धडधड जे होते का त्याचं कारणच ते पहा. मळणी यंत्रामध्ये जर दाणे नसेल तर ते पुन्हा काय करते पटपट जर नाही टाकलं तर दाणे तोडीच चलत आहे. आमचं तसंच आहे 8 महिन्याचा गॅस आहे त्याच्यामुळे काही काही शब्द असे पटपट येईल. महाराज मंडळी आम्ही घरचं कमी खातो पण बाहेरचं जास्त खातो त्याच्यामुळे खाण्याची अक्कल आम्हाला जास्त आहे. करण्याची अक्कल जरी करता आचाराला असतं तर खाण्याची जास्त आम्हाला आहे. जर एखाद्या घरी गेलो तर आम्हाला जर काही खावं तर आम्ही उगं म्हणतो काय नाही ताई उगं अर्धीकशी भाकर करा. भाकर अर्धी करते का सगळी करते तर ते म्हणावं लागत असतं तेवढं. मग तिच्या लक्षात येतं माझ्या महाराजाला भाकर खायची कोण. आणि जर पुन्हा जर खावाच वाटतं तर म्हणून काय नाही जसं आपलं 2-3 भजे काढा. 2-3 भजे काढी कसं का घाणाच असतो भज्याचा तर ते म्हणावं लागत खाण्याची अक्कल जास्त. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर योगायोगाने महाराज ज्या गावात ज्या घरी जेवायचे असतात आता चंद्रकांत भोजे जेवायचे असतात एकदम 1 नंबर केली. ज्यावेळेस महाराज मी तिथे गेलो त्यावेळेस त्या बाईने सुद्धा आम्हाला जेवायला 1 नंबरच केलं. सरासरी बाहेर गेल्यावर जेवायला 1 नंबरच असतो. जे ज्या गावात सप्ताह चालू तिथे गावातल्या लोकांना एकच वाटतं वर्षाकाठी महाराज एकदा घरी आले स्वयंपाक चांगला पाहिजे स्वयंपाक चांगला पाहिजे. आणि त्या घरात ज्या बाईने स्वयंपाक केला ती बाई सुगरण होती. सुगरण तिलाच म्हणायचं जी चटणी मोहरी जिरे तेल टाकून वरण 1 नंबर करते तिचं नाव सुगरण. नाहीतर घरात पाहिलं तर म्हणजे डबा भरून मसाला चव नाही कशाला काय कामाचं. मसाल्याला म्हणजे उत आला चव तर कशालाच नाही तिला सुगरण म्हणायचं नाही. दिवाळीच्या टायमाला एका महिलेने फळाला बोलवलं मला गेल्या वर्षीची गोष्ट सांगायला. फळाला बोलवलं. मी सगळं कधी एकला कधी जात नाही. आता येताना याला आणलं संघ. आता माझ्या विद्यार्थी सुट्टीवर गेले म्हणलं चल संघ एखादं पाहिजे. 4-5 जण सोबत नेले. आम्हाला फळाचं वाढलं. आता फळाचं काय असतं शेव चिवडा ते अनारसे लाडू पडलं कसं बसा म्हणल्याबरोबर योगायोगाने महाराज आम्ही ते पाणी फिरणार त्याच्या घरात एक लहान पोरं होतं. ते माझ्याकडे पाहिलं हसायला लागलं. म्हणलं बरं काऊन हसायला म्हणलं हसायला याचा मनात काहीतरी आहे. ते म्हणजे काय नाही महाराज उगच हसलं. म्हणलं उगत नाही तू उगच हसायचं नाही ते मनात काहीतरी आहे. तेव्हा महाराज विचारलं म्हणून सांगायला लागलो तुमच्या प्लेट मध्ये जो लाडू वाढला का त्या लाडूला आतापर्यंत 3 महाराज येऊन झटले त्याला फुटला नाही. तुमच्या शरीराकडे बघून तसं वाटतंय की तुम्हाला पण जमायचं मला जमत नाही. मला रागच आला थोडा. मी असं लाडू घेतला ना जोरात दाबलं ते फुटत नाही. मग मी पुढे ठेवला वरून जोरात बुटकी आणली ते सटकन माहिती मी तिथून जाऊन आणला. मला लाडू खातात होता पण फुटत मग काय कर. माझ्यासोबत एक पेटी वाजवणार होता म्हणजे महाराज तुम्हाला नाही फुटत घ्या इकडे. मग त्यांनी तो लाडू घेतला जाडजूड होता त्यांनी दाबून पाहिला नाही फुटला. मग त्याच घरात कवाड पुढे सरकू नये म्हणून दगड लावलेला होता. त्यांनी तो दगड घेतला लाडू फुलन त्याच्यावर थांबला. त्या दगडाच्या सामटीतून लाडू निघाला की मग टोंगळा फोडला पण लाडू नाही फुटला. तिला सुगरण म्हणाव का नाही विचारलं ताई याच्यात कोणतं केमिकल टाकलं महाराज ती बाई सुगरण होती. किती सुगरण. बाईने स्वयंपाक केला जेवायला बसलो. जेवायला बसल्याच्या नंतर बाईने जी भाजी वाढली मला ती भाजी मी अवघ्या 3च मिनिटात ती वाटीभर भाजी खाऊन टाकली. चेष्ट झाली भाजी. दुसरी वाटी भाजी घेतली 2.5 ते 3 मिनिटात भाजी खाल्ली. पुन्हा तिसरी वाटी भाजी घेतली ती बी 2.5 ते 3 मिनिटात खाल्ली.
चौथी वाटी भाजी घ्यावं वाटत होतं, पण मी म्हणलं बाई म्हणेल मेल्याला कवा खायला भेटलं का नाही, ती भाजीच खायला मी तर लाजलो आणि माणसाने लाजव घरी महाराज माणसाने लाजव. आता काय करले तर टार्गेटच तोडते त्याला नाही गेला. माझ्यासोबत 4-5 बहिणी होते, त्याच्यात एक बिनलाजा होता. बिनलाजा म्हणजे त्याला बोलून मागून खायची सवय होती, त्याला जमतच नव्हतं. आम्हाला एका घरी जेवायला बोलवलं. जेवायला गेल्याच्या नंतर योगाबाई महाराज असं आम्ही दारात जाऊन त्या बाईच्या लेकरांनी चुलीपुशीच घाण केली. आता बाईने विचार केला महाराज आले, महाराजांनी जर बघितलं महाराज लोक जेवायचे नाही, त्या बाईने त्याच्यावर टोपलं झाकून ठेवलं आणि आम्हाला जेवायला बसवलं. आता आम्ही जेवायला बसल्यावर आम्ही गपचूप खावा ना, ते आमचे संशोधन होतं म्हणून महाराज बाईने आपलं सगळं वाढलं, पण ते टोपल्या वाढलं. आता मी म्हणलं दादा आपण त्या बाईने ताक धरून आपल्याला वाढे ताकाच बसवलं नाही, वाढीत ना बाई आपल्यासाठी जरी केलं तर वाढीत ना आपल्याला नाही. म्हणला तुम्ही कीर्तन कार्य तुमचं वजन पडत म्हणून तुम्ही मी आगाव कुठं करीत नाही. ते मला मी म्हणू का म्हणून ते म्हणूनच पा त्याला जम नाही मिळालं. ताई तुम्ही आम्हाला सगळं वाढत ते टोपल्या खालचं वाढत ते बाई म्हणजे मला टोपल्या खालचं वाढायसारखं नाही, तुम्ही जरा वाढा ना का याला म्हणायचं बिन लाज येत. मी थोडा विचार केला की आपण लाज कशाला सोडू. 3 वाट्या भाजी खाल्ली, हात धुतला, नॅपकिनने हात धुतले, बैठकीत आलो, बाई पैसे घेऊन आले. मला जेवण कसं झालं म्हणलं ताई 1 नंबर जेवण झालं. काय भाजी केली, काय सगळं तुमच्या हाताला. खरं सांगू या जर भागात पुन्हा आलो तर तुमच्या इथंच येईल आणि हीच भाजी मला खाऊ घाला. बाईने सांगितलं महाराज तुम्हाला कारलं लय आवडतंय. म्हणलं कारल्याचं नाव घ्यायचं नाही, आमच्या घरात आम्ही 10 जण आहेत, कारलं खात कोणीच नाही, म्हणजे मी खाऊ देत नाही. ज्या दिवशी मी बाहेर असतो त्या दिवशी घरी कारल्याची भाजी होईल, पण जोर मी घरी जोर मी कारलं खाऊ देत नाही, कारण ती जात कडू लागते. महाराज तुम्ही कीर्तन करताना खोटं बोलता. मला अजिबात नाही महाराज, कारला आवडत नाही, नाही आवडत. 3 वाट्या बोट चाटू चाटू भाजी कशाची खाल्ली, कशाची खाल्ली म्हणजे ती कारल्याचीच भाजी होती. मला ताई आता तुम्ही खोटं बोलायला लागला. अहो कारल्याची भाजी मग खाताना जाणवलं का नाही. त्या बाईने उत्तर दिले ते फार महत्वाचं. त्या बाईने सांगितलं महाराज कारलं कडूच असतं, कारलं गोड नसतं, परंतु मी कारलं बाजारातून आणलं, चिरलं, त्याला उकडलं, त्याच्यामध्ये लिंबू घातलं, रात्रभर तसंच ठेवलं, सकाळी त्याच्यावर मी काळा मसाला म्हणजे पाकशास्त्राची प्रक्रिया केली. पाकशास्त्राची प्रक्रिया केल्यामुळं कारल्याने कारल्याचा कडूपणा टाकला आणि कडू कारलं पाकशास्त्राच्या प्रक्रियेने गोड झालं. सिद्धांत लक्षात घ्या, कारलं कडूचे पण गोड कशाने झालं, पाकशास्त्राच्या प्रक्रियेने. तसा देह पवित्रचे पण संतांनी या देहावर सुद्धा एक प्रक्रिया केली, तिचं नावे नामचिंतन. देह अपवित्रचे पण अपवित्र देहाला पवित्र केलं नामाने, माऊली हरिपाठामध्ये म्हणतात. पवित्र देह हो नेमकं कळलं तरी काय, असं नाही व्हायला पाहिजे. श्रवण ही भक्ती मी जरूर करावी, कारण श्रवण भक्तीने परीक्षित महाराजांना मोक्ष मिळाला. 7 दिवसांमध्ये आपण भक्ती करायला लागलो. महाराज म्हणले त्यांच्या दारात पण कुत्रा होऊन राहा, पण त्यांच्या दारात. नेत्याच्या दारातला कुत्रा होण्यापेक्षा संतांच्या नावातल्या किडा व्हा, त्यांच्या दारातला कुत्रा व्हा. कुत्र्याचं नाव का घेतलं, कारण कुत्र्याची जात माणसापेक्षा इमानदार आहे. कुत्र्याची जात आता बरेच तुमच्या डोक्यात प्रश्न असतील, कुत्र्याचं नाव घेतलं, कोण्या कुत्र्याचं चांगलं झालं. महाभारत जर वाचलं तर युधिष्ठिर महाराजांनी एक कुत्र पाळलेलं होतं. ते निजधामाला जाताना कुत्र घेऊन गेले. आता इतिहास आहे आणि याच भारतात झालेला इतिहास आहे की छत्रपतीच्या बाजूला समाधी कोणाची, कुत्र्याची. केवढा इतिहास आहे महाराज. कुत्रा जरी करता व्हायचं, कुत्रा या शब्दाचा अर्थ हा कुत्रा घेऊ नका, तिकडे भुकायला ते कुत्रे घेऊ नका. कुत्रा म्हणजे एखाद्या वेळेस संतांच्या दारात गेले आणि संताला जर तुमचा राग आला, संताने जर तुम्हाला धिरकाढलं, शिवी जरी करता दिली. आता लोक म्हणतात संताला शिया येतात का, ऐकायचे असल्या तर हरिपाठ पहा नाथबाबाचा, त्याच्यामध्ये सुंदर सुंदर दिलेले आहे, पण त्या तळमळीच आहे. एखाद्या वेळेस संतांनी जर शिवी दिली
तुम्ही त्यांच्या दारातून राग जाऊ नका. ते कुत्र्यासारखं तुमची हाडहाड करते, रागवतील, धिरकाळतील, बघणार नाही, 2 दिवस बोलणार नाही. पण तुम्ही त्यांच्या दारातून राग ज्या दिवशी जातात त्या दिवशीपासून तुमच्या वाटोळ्याला सुरुवात झाली असं समजा. त्यांनी धिरकाळलं, परीक्षा घेतील, जाऊ नका. आणि मग त्या परीक्षेत पास व्हा, जीवनात कल्याण होईल. म्हणून महाराजाला म्हणाले, बाबा त्यांच्या दारात जा, पण कसं राहा? पडून राहीन प्रेम भाई, उगाच संताचे पायी. कामारी बटी सेवेचा सेवक, कामारी हो, बटीक हो, सेवेचा सेवक हो, दीन हो, रंक हो, पण संताच्या दारात. कशामुळं? सर्व सुख त्यांच्याच पंगतीत आहे, म्हणून अभंगाचं शेवट. घडेल पंगती संताचे. संत संगत के 3 गुण है, हर कोई लागत पाव. खाने को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ जाओ. 3 फायदे तर पृथ्वी तलावातून आम्हाला दिसायला लागले ना. मग कमीत कमी कुठल्या तरी परी बारकावे पुरं म्हणजे ना, आम्हाला टीव्हीतल्या आकाशात उडणाऱ्या पर्या माहितीच फक्त. महाराज कोणती परी म्हणाले? परी या शब्दाचा अर्थ आहे प्रकारे. कुठल्याही प्रकारे संतांचा समागम करा, कारण जीवनामध्ये संत समागमाशिवाय गत्यंतर नाही. जीवन सुजलाम सुफलाम सत्वगुणी जर बनायचं असेल तर संतांचं संगती करा, संतांच्या संगतीत राहा. पण तिथे गेल्याच्या नंतर आपल्या जवळचं दोषाचं गाठोडं बाजूला ठेवा आणि त्यांचे गुण अवगत करा. माणसं संतांकडे जातात पण जीवन शांत होत नाही. त्याचं कारण मग ते तिथं दोष देतात, संताला दोष देतात. लक्षात घ्या, आपण एखाद्या संतांच्या सहवासात गेलो आणि आपल्या जवळचं जर दोषाचं गाठोडं आपण सगळंच घेऊन गेलो, आपल्यावर परिणाम होणार नाही. त्यांच्या जवळ काय आहे ते घेण्याचा प्रयत्न करा. दोष देत बसू नका. व्यक्ती कुठलाच चांगला नाही असं नाही, व्यक्ती चांगला असतो, पण त्या चांगल्या व्यक्तीकडून आपल्याला काय चांगलं घेता येते फार महत्वाचं आहे. म्हणून कुठल्या तरी प्रकारे संतांचा समागम करा आणि जीवन त्याच्याशिवाय धन्य होणार नाही. म्हणून महाराजाला सांगितलं संत समागम एखादे परी. आणि तो समागम घडण्यासाठी आपली श्रीमंती, आपली इस्टेट, आपला जबाबदारपणा, आपलं वजन, आपलं वर्चस्व, आपली सत्ता हे संताला दाखवू नका. कारण ते देवापेक्षा सुद्धा बळी आहे आणि देवापेक्षा ही ताकदवान आहे. तुमचे आमच्यासाठी ते लहान झाले.
तुमच्या आमच्यासाठी ते लहान झाले म्हणून आपण लीन व्हावं, दीन व्हावं आणि संताकडे जावं असंच महाराजांचं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. अभंगाचा भाव मी सांगितलं असाच आहे असं माझं मत नाही, असा नसल असंही मला वाटत नाही. सगळ्याला माझं कीर्तन पटावं माझी बिलकुल इच्छा नाही, कोणालाच पटू नये इतकं बेकार मी काही सांगितलेलं नाही. पण तुमच्या इथे नवीन आहे, 9:45 वाजले मला सुरू करायला आलो वेळेत. पण आता एक बदली मंडळीला बाहेरून खेड्यापाड्याने यावं लागतं, कामाधंद्याचे दिवस आहेत. तरी सुद्धा भरभरून या ठिकाणी आज 3रा दिवस आहे. माता पुरुष मंडळी सगळे काही उपस्थित, सगळ्या बदली मंडळींना, सगळ्या गायक वादकांना, तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. तुमचे आंबेगावचे विलास भाऊ साखरे आणि मंजा भाऊ साखरे. आंबेगावला भाऊनी कीर्तन ऐकलं, आमच्या चंद्रकांत भाऊनी कीर्तन ऐकलं. म्हणजे महाराज त्यांना सांगितलं म्हणजे तारीख भेटेल का, म्हणजे सध्या रिकम आहे येईल. योगायोगाने इकडच्या भागात माझं येण्याचं पहिलंच आहे. इकडे कधी आलो नाही मी. इकडे संकनपुरीला इकडे बऱ्याच वेळेस उद्धव महाराजाला माहिती पाथरगाव, तुमच्या पाथरगावांना नात्रा फाटाला इकडे आलो. मागच्या 2-3 महिन्यापूर्वी जे टॉकीजवर सुद्धा 7 दिवस कीर्तन झाले. आता 5-6 तारखेला शेमोर मराठी बाणावर 3 दिवस कीर्तन आहे. कीर्तन करण्याचा योग पहिल्यांदाच इथं आला आणि त्यातली त्यात अशा टाइमात आला, लॉकडाऊन मध्ये आला. चला एवढी संधी सेवा करण्याची तुमच्या समोर मला प्राप्त झाली. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद. ज्यांनी आतापर्यंत 2 तासाचं कीर्तन तुमच्या गावचं रेकॉर्डिंग केले असे आमचे उदय सर निर्वळ. ITT मराठी चॅनल आहे युट्यूबला, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या गावचं कीर्तन त्या चॅनलवर तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. सप्ताहाची कमिटी असेल, कार्यकर्ते मंडळ असेल, नवयुवक तरुण मंडळ असेल, सगळ्यांना धन्यवाद देतो. बोलता बोलता अनावधानाने एखादा शब्द वेळा वाकडा माझ्या वाणीतून गेला असेल त्याबद्दल क्षमा मागतो. बालक नातरी बालक बावडा बोली का वाकुडावी तुका पावली ते चोज करुणे मावली रिजे जेवी झाली सेवा सद्गुरु जोग महाराज गुरुवर्य वेदांताचार्य प्रातस्मरणीय नथुरामजी बाबा किहाळकर, गुरुवर्य नामदेवजी महाराज सारठाणकर, गुरुवर्य माऊली महाराज मंठेकर यांच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो.